नमस्कार सगळ्यांना. सो आता आपण आलेलो आहे, झाडं लावायची होती इथं थोडीशी. तर या सगळा जो दिसतो ही आमचं घरा साईडचा परिसर आहे. इथं ह्या कोंबड्या वगैरे आम्ही इथं हे करतो, त्याच्यासाठी जाळी करून ठेवली. आणि हे बाकी साईडला आमचं घर आहे, तर घराच्या मागची साईड आहे ही. आणि इथं असं आम्ही आंब्याची झाडं वगैरे लावलेली आहेत तशी वगैरे. आणि इथं मी उसाला नारळ काढून ठेवले. इथे सगळे नारळ काढून ठेवलेत आम्ही, आणि इथल्या हा नारळांना आम्ही विकतो पण. आणि हे नारळ वाळले ना तर आम्ही त्याचं खोबरं पण बनवून ठेवतो. इथं बघू शकता तुम्ही, वगैरे अशी पपईची वगैरे झाडं आहेत. इकडे एकडच्या साईडला केळीची झाडं वगैरे लावलेली आहेत अशी. आणि आत्ता थोडी झाडं लावायची होती मला, गुलाबाची आणि मोगऱ्याची वगैरे. तसे तर खूप लावायचे, पण सध्या तरी गुलाबाची आणि हे मोगरा लावणार आहे. एवढी झाडे लावून झाली. इथे छानशी झाडं लावण्यात आता इथे ह्या साईड इथे झाडं लावायला घेतली होती मी. तर गुलाबाची 4 होती आणि मोगऱ्याची 4च होती. सध्या तर तेवढीच आणली होती, कारण आम्हाला हे सगळं आसपासचं अंगण जे आहे ना ते सगळं एक लेवलला करायचं होतं. नंतर इथं झाडं लावायची होती खूप सारी. पण आता सध्या आणून ठेवली होती मी झाडं, सो म्हटलं इथं लावून घ्यावी. घराच्या पाठीमागेच चिटकूनच मी जरा गुलाबाची वगैरे झाडं लावली. पण इथं मला ते खंडायला येत नव्हतं, म्हणजे मला खड्डाच काढता येत नव्हता. सो मला या छोट्या छोट्या हातांची एवढी मदत झाली ना. त्यांनी मला खड्डे काढून दिले आणि फक्त मी झाडं लावली. झाडं सुद्धा त्यांनी, मी फक्त 2च झाडं लावली, बाकीचे मी सगळी झाडं लावून टाकली. तर कधी कधी असं वाटतं ना की छोटी हाताची मदत पण ना खूप काही मोठी गोष्ट करू शकते. त्याच प्रकार हा. आणि नंतर मग मी ती झाडं वगैरे लावली आसपास वगैरे ना. परसबाग टाईप्स आपण म्हणतो ना, घराच्या बाजूची जागा परसबाग वगैरे, तर त्या टाईपची परसबाग आमची आहे. की इथं मी भोपळ्याची झाडं वगैरे लावलेली आहेत. आणि भोपळ्याचं एक छानसा वेल आलेले. तर त्याला म्हटलं ते बघूया, जाताना भाजीला पण होऊन जातील ते. सो इथं भोपळा लागलं होतं, किंवा एक 2-3 जर भोपळे होते त्याला, पण एक असा मोठा भोपळा लागला होता. सो आम्ही हे बघत होतो भोपळे वगैरे, आणि म्हटलं भाजी पण करावी याची. आता सध्या ते तोडला नव्हता भोपळा तो, कारण तो छोटा होता. नंतर विचार केला की हे बघत बघतच जावं म्हटलं. घेवड्याचे वेल होते तिथं. सो घराच्या मागेच घेवड्याचा वेल लावला होता. तर आम्ही इथे निघालो होतो घेवड्याच्या वेलाकडे. सो तिथे भरपूर सारे घेवड्याचे वेल होते, पण त्याला एकही शेंग नव्हती लागली. म्हणजे भाजी बनवायची होती त्याची, पण नाही केलं. पण अचानकच आम्हाला एवढा मोठा साप दिसला तिथे ना. खूप मोठा साप होता तो. म्हणजे ती सापाचं सांगूच नाही शकत एवढं. आणि बघता बघता तिथं ना काय करावं ते सुचत नव्हतं. मग तिथं सासूबाईंना बोलवलं, हाक मारली त्यांना, की आमच्या सासूबाईंनी असं त्या सापाला हे करत होत्या ना. पण त्यांचं एक आहे की त्या छोट्याशा आळीला घाबरतात, पण सापाला घाबरत नाही. त्यांनी ना 1-2 वेळा माझ्या समोर ना सापाला मारून टाकलेले. आणि इथं आवाज माझा म्यूट झाला होता. सो आम्ही ते बघत होतो की घेवड्याच्या वेलाकडे चालले होते मी. आणि म्हटलं शेंगा आहेत का, पण मला काही सापडलेच नाही तिथे शेंगा. काही दिवसांपूर्वी भरपूर शेंगा लागत होत्या तिथे, पण नंतर काही मला भेटल्याच नाही तिथे शेंगा. सो आम्ही अशी सफर करत 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 पुढे आलो. पण ती सापाची भीती काय आमच्या मनातून गेली नाहीये. तो साप एकदा असा भिंतीवरती चढत होता ना. पुढं एक रूम आहे, त्या रूमच्या भिंतीवरती चढत होता घाबरून घाबरून. पण खूप एवढा मोठा साप होता ना तो, आम्ही बघूनच आम्हाला भीती वाटली. नंतर पुढे जावंसच नाही वाटलं. सो आम्ही पटकीनं तिथून ना घरी निघालो. आणि